साधना, भक्ती, उपासना कोणत्या तरी आवडत्या देवाची करायची आहे. पण ते म्हणते की आम्हाला शरीरधारी गुरु नाही. हे बघा, तुम्हाला एक सांगतो की आपल्याला जर एमपीएससीची जर परीक्षा द्यायची असेल तर त्यासाठी काय आहे की क्वालिफिकेशन महत्वाचं काय आहे त्याचं, की ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. त्याशिवाय ती देता येत नाही. 12वीत नंतर परीक्षा देता येत नाही. तसं अध्यात्मामध्ये काय आहे, तुम्ही ती आध्यात्मिक लायकीचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचे शरीरधारी गुरु भेटणार नाही. तोपर्यंत काय केलं पाहिजे? मग मी दत्त महाराजांना गुरु करू शकताय. गुरुवारी का नाही तुम्ही दत्त महाराजांना अभिषेक करून त्यांना म्हणू शकताय की तुम्हीच आजपासून माझे गुरु, शरीरधारी पण गुरु तुम्हीच आणि बिना शरीरधारी पण तुम्हीच गुरु. जी काय असेल ती सर्वस्व तुम्हीच. तुम्ही इथनं पुढे मला काय असेल ती मार्ग दाखवा. आणि तिथून पुढे खरे तुम्ही तुमची कोणत्याही देवाची साधना तुम्ही भक्ती करू शकताय. आणि विषय काय असतोय की आपण गुरु करून घ्यायचा नसतोय. गुरु आपल्याला शोधत आले पाहिजेत. त्यासाठी आपण त्या आध्यात्मिक लेवलचं पाहिजे. आपला पूर्वजन्म पण तसा पाहिजे. आपण कुठेतरी साधना सेवा भक्ती मार्गात पूर्वजन्मात पण राहिलो पाहिजे. तेव्हा ते आता कुठेतरी शरीरधारी गुरु भेटते ती. आता काही भागात का नाही गुरु आहे का नाही, शिष्य करायला सुद्धा 51,000 21,000 रुपये मागते ती गुरु मंत्र द्यायला सुद्धा. तर म्हणजे काय काय वेळेला आपल्याला बी वाईट वाटतं की याला मंत्र सुद्धा विकलं जाते. ते मंत्र विकलं जात नाहीत किंवा काय नाही. जो खरा गुरु असतो का नाही ती ह्या भानगडीत पडत नाही. पैसे बेशे किंवा काय 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 भानगड नसत्या. जी काय असेल ती आपल्या शिष्याला किंवा साधकाला जी काय असेल ती प्रॉपर पद्धतीनं ज्ञान देत असते ती, मंत्र देत असते ती आणि पुढे चालवत असते ती. त्याच्यासाठी पण परस्त्री आणि दारू वर्ज आहे. एक वेळ नॉनव्हेज खाणारा कसा तरी सण करून घेऊ. कारण विषय काय असतोय, जो नॉनव्हेज खाणारा असतोय तो नंतर भक्ती मार्गात आला की हळूहळू आपोआपच ती नॉनव्हेज सोडून देतो. म्हणून ती नॉनव्हेजचं काय एवढं मला सुद्धा वैयक्तिक वाटत नाही. म्हणजे मी वैयक्तिक खात नाही पण माणसं खाती ती, त्यांना आपण काय ना करू शकत नाही. आणि गुरु होणं एवढं सोपं नाही. एखाद्याला जर तुम्ही शिष्य जर बनवलं, त्या शिष्यानं चांगलं वागू नाही वाईट वागू ती तुमच्याकडेच येत असते. म्हणजे कुणाकडे गुरुकडं. त्याशिवाय त्यांना पण मुक्तता नसत्या. जोपर्यंत शिष्याला चांगला मार्ग मिळत नाही मुक्तीचा तोपर्यंत गुरुला पण ही नाही. आलं लक्षात? म्हणजे देव सुद्धा म्हणते ती काय की तू त्याला शिष्य बनवलंयस, बरोबर आहे, त्याचं तू क्वालिफिकेशन बघितलंयस का, सगळ्या गोष्टी बघितल्या तरी पण तू शिष्य बनवलंय समजा. चल त्याचं काय भोग असतील, त्याची साधना वाईट कर्म किंवा काय असेल ती गुरुच्या वाट्याला, असा पण विषय असतो. म्हणजे गुरु होणं सुद्धा एवढं सोपं नसते. म्हणून काही गुरु कुणाला शिष्य म्हणत नाही. एक मित्र जवळचा फक्त मार्ग दाखवणार एवढंच म्हणणार, पण शिष्य कुणाला म्हणणार नाही. आलं लक्षात? दत्त महाराजांनाच गुरु माना आणि दत्त महाराजच आपले सर्वस्व. जर तुम्हाला कधी वेळ भेटला तर तुम्ही गिरनार गुजरातला जाऊन या. तिथं गिरनार पर्वतावरती किती हाय एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी आहे ही तुमच्या लक्षात येईल. किनाराम बाबांचे सुद्धा गुरु, म्हणजे थोडक्यात काय, किनाराम बाबांनी सुद्धा डायरेक्ट दर्शन दत्त महाराजांनी दिलेलं आहे गिरनार पर्वतावरती. किनाराम बाबा म्हणजे भिंत चालवली, रेड्याच्या तोंडून पण वेद हे केलाय, मुर्दा जिवंत केलाय. म्हणजे असं किनाराम बाबा होऊन गेले वाराणसीतलं. ही तर मठ आहे. आपण म्हणत नाही का की गुरूंच्या चरणावरती आपली सर्व संकट, प्रॉब्लेम, जी काय सुखदुःख असेल ती त्यांच्या चरणावरती. काय होईल ते दत्त महाराज बघून घेतील, विषय संपला. आपलं काम काय